हाय सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान होणार होती, कारण आज आम्ही रत्नागिरीत असलेल्या रुण गावामध्ये आमच्या कुलस्वामिनीचं दर्शन घेण्यासाठी जाणार होतो। मंदिरात प्रवेश करतात मंदिराच्या डाव्या साईडला हे छोटंसं पाण्याचं तळं आहे। वर्षाच्या 12ही महिने ह्या तळ्यामध्ये पाण्याचा प्रवाहच असाच चालू असतो। हात पाय धुवून आम्ही मंदिरात प्रवेश केला। हे आहे आमचं रुण गावातले धनी आचलेश्वराचं मंदिर। पुरातन काळ मंदिर असल्यामुळे आतमध्ये खूप थंडावा आणि शांतता होती। गाभाऱ्यात असलेल्या महादेवांच्या पिंडीचं खरंच खूप सुंदर दर्शन झालं। हातभेटीचा आणलेला नारळ पुजारी काकांकडे देऊन दरवर्षी असंच तुझं दर्शन होऊ दे अशी मनात इच्छा धरून पुजारी काकांच्या हातात दिली। महादेवांचं दर्शन झाल्याच्या नंतर मंदिराच्या बाजूलाच असलेल्या आमच्या कुलस्वामिनीचं म्हणजेच भैरीभवानी देवीच्या मंदिरात आम्ही गेलो। हे मंदिर सुद्धा खूप जुनं आहे। इथे असलेल्या आमच्या ग्रामदेवताचं आणि कुलस्वामिनी भैरीभवानीचं दर्शन घेऊन तिची ओटी भरली। दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आमचं दर्शन खूप सुंदर झालं। मंदिराच्या आजूबाजूचा परिसरही खूप सुंदर आणि छान आहे। दोन्हीही मंदिरात जाऊन दोन्हीही देवांचं दर्शन घेऊन थोडा वेळ आम्ही तिथे थांबलो। त्याच्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली।